हॅलो. हॅलो. हां. हां, नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. मी एका यूट्यूब चॅनलमधून बोलतो, न्यूजचं काम करतो मी. बोला बोला. थोडी तुमच्याकडून माहिती हवी होती. हा हा. माहिती अशी की या विधानसभेमध्ये मतदान झालेलं आहे 20 तारखेला आपल्या हा हा. विधानसभा मतदारसंघाचं. बरोबर. तुम्ही मतदान केलं का यावेळेस? वा वा, केलं ना बा. काय ईव्हीएम बद्दल तुमचं काय मत आहे? काहीच नाही बा, ओके तर होतं सगळं. ओके होतं. जे बटन दाबलं होतं त्याचं व्हीव्हीपॅट मधून तो सिम्बॉल तुम्हाला दिसला. हा, तोच सिम्बॉल दिसला. ईव्हीएम वर बऱ्याच विरोधी पक्षाकडून आक्षेप नोंदवला चालला आहे. खोट्या गोष्टी आहेत राजू त्या. त्याने तर लोकसभेच्या अगोदर राजू ईव्हीएमच्या मशीना फिरवत्या, गावोगावी फिरवल्या होत्या, टेस्ट करून घ्या बा. ईव्हीएमचा प्रचार केला होता ना त्यांनी, गावागावात मशीना हो हो पाठवल्या हो, होत्या. बरोबर. मग त्यावेळेस या लोकांनी का बरं काही केलं नाही, आता का बरं बोलत आहे? म्हणजे तुमचा विश्वास आहे ईव्हीएम वर? पूर्णपणे विश्वास आहे. खूप खूप. या 20 तारखेला मतदान झालेलं आहे विधानसभेचं आपल्या. हो तर यावेळेस तुम्ही मतदानामध्ये भाग घेतलेला आहे का? हो. काय ईव्हीएम बद्दल मोठा विरोधी पक्ष आक्षेप घेत आहे. तुम्हाला काय वाटलं? तुमचा काय अनुभव होता मतदान करताना? आमचा अनुभव तोच आहे म्हणजे कसं आहे? की ईव्हीएम मध्ये घोळ आहे. ईव्हीएम मध्ये घोळ आहे. हम्म. म्हणजे तुम्ही जे बटन दाबलं ज्या उमेदवाराच्या नावासमोरचं, ते हा. तुम्हाला व्हीव्हीपॅट मध्ये जे एक नाही, व्हीव्हीपॅट मध्ये तर दिसलं आम्हाला, तेच झालं कन्फर्म, जे दाबलं तेच. हा, पण आता वरून काय झालं अशी घोटाळा ते नाही माहिती ना. म्हणजे तुम्ही ज्या उमेदवाराला मतदान केलं तो उमेदवार निवडून नाही आला का? नाही. नाही का? असंच. म्हणजे ईव्हीएम बद्दल तुम्हाला शंका आहे? हा, शंका आहे. हॅलो. दिव्यांगांना दयेची नाही तर संवेदनशीलतेची गरज आहे. हॅलो. हॅलो. हॅलो, नमस्कार काका. नमस्कार नमस्कार, बोला. कामात आहात का तुम्ही? हा, कामात आहात का म्हटलं? नाही कामात नाही साहेब. एक सर्वे सुरू आहे आमचा. हा हा हा. तर यावेळेस विधानसभेचं मतदान पार पडलं 20 तारखेला. हा, बोला ना. तुम्ही मतदानामध्ये भाग घेतला का? नाही साहेब, आपण नाही घेतला बा. म्हणजे मतदानाला तुम्ही गेलेच नाही यावेळेस? मतदान गेलो आम्ही, पण बाकीचा नाही आपला विषय. नाही नाही, म्हणजे प्रचाराचा प्रसाराचा नाही, मतदानाचा हक्क बजावला ना तुम्ही? हो 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 हो. मतदान करताना काही अडचण आली का दादा तुम्हाला? नाही, काही नाही साहेब, आम्हाला आमच्या सेंटर काहीच नाही आलं. आमच्या सेंटर काही झंझट नाही, काही नाही, काही नाही, काहीच नाही. असं. ज्या मतदाराला तुम्ही मतदान केलं त्याच मतदाराला ते व्हीव्हीपॅट मध्ये जे चिठ्ठी येत असते एक, हा 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 हा. त्याच्यामध्ये त्या मतदाराचा सिम्बॉल दिसला तुम्हाला? हा, दिसला ना मला. आम्ही ज्या व्यक्तीने मतदान केलं, जे आपलं हे असते ते मशीनवरती दिसते हा, चित्र, व्हीव्हीपॅट म्हणतात त्याला. व्हीव्हीपॅट मध्ये दिसलं चित्र आम्हाला, जे आम्ही बटन दाबलं आम्हाला चित्र दिसलं ते. असं असं. तुमची काही शंका आहे का ईव्हीएम बद्दल? नाही साहेब, आता आमचं सेंटर कसं, आमचं दर्यापूर मध्ये गाव आहे आमचं, नायगाव म्हणून सेंटर गाव आहे आमचं. हो हो. त्या सेंटर आम्ही मतदान केलं, ते आम्ही पाहिलं ते कोणाला पडते मतदान जाते म्हणून आपलं. तर ज्या व्यक्तीनं आम्ही मतदान केलं त्यांना आम्हाला ते दिसलं, आम्हाला ते आपलं मतदान केलं बरोबर. हॅलो. 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 हा. हॅलो. नमस्कार दादा. नमस्कार. कामात आहात का तुम्ही? कोण बोलतात? यावेळेस विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, तर यावेळेस तुम्ही मतदानामध्ये भाग घेतला का? हो. मतदान करताना सर काही अडचण वगैरे आली का तुम्हाला? अडचण म्हणजे ते जेव्हा बटन दाबलं तेव्हा आवाज आला नाही, लवकर चित्र दिसलंच नाही. असं असं. म्हणजे ज्या उमेदवाराच्या नावासमोरचं तुम्ही बटन दाबलं, तिथं थांबून तुम्ही बघितलं नाही का व्हीव्हीपॅट मध्ये जे चिठ्ठी येते बाहेर एक? नाही, चिठ्ठी नाही आली. तुम्ही लवकर निघून आलात का? नाही, 5 मिनिटं थांबली मी तिथं. मग चिठ्ठी आली नाही त्यावेळेस? चिठ्ठी तर आलीच नाही, पण आवाज नाही आला. म्हणून मी त्या मॅडमला म्हटलंय की बा मी बटन दाबल्यानंतर आवाज का नाही आला. तर त्यांनी म्हटलं मला की थांबा म्हणे 2 मिनिटं, येते आवाज. तर मग 2-3 मिनिटांना आवाज आला. हॅलो. हॅलो, नमस्कार सर. बोला. बिझी आहात का तुम्ही?
कोण बोलत आहे? सर मी एक सर्वे सुरू आहे त्या सर्वे संदर्भात एक दोन प्रश्न विचारणार आहे तुम्हाला ईव्हीएम संदर्भात. कशा संदर्भात? ईव्हीएम संदर्भात. यावेळेस विधानसभेचं मतदान पार पडलं आपल्या विधानसभेमध्ये. हा हा हा. तुम्ही मतदानासाठी गेला होतात का? हा पण तुम्ही कोण बोलताय आणि मी इन्फॉर्मेशन तुम्हाला का बरं देऊ? नाही मी म्हणजे आता जो ईव्हीएम वर आक्षेप सुरू आहे त्या आक्षेपासंदर्भात तुमचं मत काय त्या संदर्भात विचारण्याचा प्रयत्न आहे आमचा. सर आम्ही सामान्य मतदार आहोत. आमचं त्याच्यात काही उर्वल नाही आहे. आम्ही येतो मतदान करतो निघून जातो. आता याच्यावर आमचं ओपिनियन देणं किंवा नाही देणं काही म्हणजे मॅटर करत नाही. आम्ही कोणत्या पॉलिटिशियन याच्याशी थोडी रीत आहे. बरोबर आहे. नाही म्हणजे तुम्ही समजू शकता की आम्ही एक नॉर्मल वोटर आहोत. आम्हाला जी प्रोसिजर असते ती फॉलो करावी लागते. आम्ही वोटिंग करतो वापस येतो. त्याच्यानंतर त्याच्यावर आमचं ओपिनियन देणं हे न देणं पॉलिटिकल मुद्दा आहे. त्यामुळे त्याच्यावर मी बोलू शकत नाही. सॉरी. चला ठीक आहे. यावेळेस तुम्ही जे मतदानाची प्रक्रिया केली ज्या उमेदवाराच्या नावाच्या समोरचं बटन दाबलं ते व्हीव्हीपॅट मध्ये तुम्हाला ती जी स्लिप दिसली त्या सिम्बॉलची. हा एवढं मी सांगू शकतो की मी ज्याला मतदान केलं त्याची मला स्लिप दिसली.